बाळूमामांची अगाध माया आणि विठ्ठल कोळी. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात विठ्ठल कोळी नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. विठ्ठल हा बाळूमामांचा निस्सीम भक्त होता. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, पण त्याचं मन मात्र खूप मोठं होतं. एकदा बाळूमामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन विठ्ठलच्या गावाजवळून चालले होते. विठ्ठलला ही बातमी समजताच तो धावतच मामांच्या दर्शनाला गेला. त्याने मामांच्या पायावर डोकं ठेवलं आणि विनवणी केली. मामा, एकदा तरी माझ्या झोपडीत चला आणि अन्नाचा घास घ्या. बाळूमामांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर तेच तेज आणि डोळ्यात अथांग माया होती. मामा हसले आणि म्हणाले, विठ्ठला, तू देशील ते मी आनंदाने खाईन, पण तुझं मन स्वच्छ पाहिजे. विठ्ठल आनंदाने घरी गेला. त्याची पत्नीही भक्तिभावाने तयारीला लागली. गरिबीमुळे घरात फार काही नव्हतं. फक्त ज्वारीची भाकरी आणि पिठलं होतं. त्यांनी तेच ताट सजवलं. बाळूमामा जेव्हा त्याच्या झोपडीत आले, तेव्हा त्यांनी कोणतीही श्रीमंती न पाहता त्या साध्या भाकरीचा तुकडा मोडला आणि आनंदाने खाल्ला. जेवण झाल्यावर मामांनी विठ्ठलला विचारलं, विठ्ठला, काय हवंय तुला? माग, जे मागायचं ते. विठ्ठल हात जोडून म्हणाला, मामा, मला धनदौलत नको. फक्त तुमची कृपा सदैव माझ्या कुटुंबावर राहू द्या. बाळूमामांनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, ज्या शेतात माझ्या मेंढ्या बसतील तिथे सोन्याचं पीक येईल. कष्ट करत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. काही दिवसांनी चमत्कार घडला. विठ्ठलच्या कोरड्या पडलेल्या शेतात इतकं सुंदर पीक आलं की अख्ख्या गावाने आश्चर्य व्यक्त केलं. ज्या वर्षी दुष्काळ पडला होता, त्या वर्षी फक्त विठ्ठलाच्या शेतात धान्याची रास लागली होती. ही केवळ एक कथा नाही, तर भक्ताचा भाव आणि बाळूमामांची शक्ती दर्शवणारी एक सत्य घटना मानली जाते. विठ्ठला, देव मंदिरात नसतो, तो माणसाच्या श्रद्धेत आणि कष्टाच्या घामात असतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.